मित्रांनो नमस्कार, माझं नाव चंद्रकांत आहे आणि मी रात्री एक सिनेमा पाहिला नेटफ्लिक्सवरती, जॉय बर्थ ऑफ IVF. म्हणजे IVFचा जन्म. IVF ज्यांनी जन्माला घातलं त्याच्यावर तो सिनेमा आहे. म्हणजे IVF हे तंत्रज्ञान कुणी कधी कसं विकसित केलं असा तो सिनेमा आहे. त्याचा जो प्रवास आहे IVFचा, आज आपण पाहतो की IVF सगळ्यालाच बऱ्यापैकी माहिती आहे की IVF काय आहे ते, पण तो शोध कुणी लावला तर ते ज्यांनी शोध लावला त्यांचं नाव, हे संशोधन ज्यांनी केलं त्यांनी फार मेहनतीनं हे संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित केलं, ते ज्ञान विकसित केलं IVFचं. आणि जगातल्या करोडो महिलांना तो आनंद देण्याचा काम हे IVFचा शोध लावून त्या लोकांनी केलं. सर रॉबर्ट एडवर्ड पेट्रिक, जेनी अशी त्या तिघांनी मिळून मुख्यतः शोध लावला. 1971 पासून ते शोध करत होते. त्यांना शेवटी 25 नोव्हेंबर 1978ला पहिलं IVFचं बाळ त्यांच्या हातामध्ये आलं आणि त्यांनी इतिहास घडवला. आणि आज आपण पाहतोय की IVF हे किती ज्यांना मुलं बाळं नाही आहेत, ज्यांना इच्छा असते, त्या सगळ्यांना आनंद देण्याचं काम हे IVF करतं. तर तो सिनेमा म्हणजे संशोधन किती गरजेचं असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा संशोधन किती गरजेचं असतं मित्रांनो, मैत्रिणींनो. या संशोधनामुळं करोडो लोकांना आनंद मिळतो. जसं सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षण ओपन केलं, सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी, तर अख्ख्या देशातल्या महिलांचं भविष्यच बदलून गेलं. तसं IVFने हे केलं आणि ज्यांना आई व्हायचं त्यांचं बदललं. म्हणजे एक माणसाचा शोध, जे संशोधन आहे ते अख्ख्या जगाचं बदलू शकतं, अख्ख्या भारताचं, एका देशाचं बदलू शकतं भवितव्य. म्हणून शोध खूप गरजेचा असतो, संशोधन खूप गरजेचं असतं. तुम्ही पण नक्की तो सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, जॉय बर्थ ऑफ IVF. वेळ मिळाला तर नक्की बघा. धन्यवाद.